आज मी बनवत आहे मिसळ पाव। साहित्य: जावेत्री, वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, दगडफूल, मिरे, लवंग, तेजपत्ता, अर्धी वाटी सुकं खोबरं, कांदा, मटकी, कोथिंबीर, मिरची, तीळ, खसखस, अद्रक, लसूण आणि 2 चमचे धने। मोड आलेली उसळ घेतलेली आहे पाव किलो। या पद्धतीत कांदा भाजून घ्यायचा, थोडंसं तेल टाकून। आता आपण सर्व खडे मसाले भाजून घेऊ। तेजपत्ता लगेच टाकू नका, नंतर टाकला तरी चालेल, कारण ते जळतं पटकन। अशा पद्धतीत गरम मसाला, भाजून घ्या। आता आपण लसूण, खसखस, तीळ हे भाजून घेऊ। तडतडायला लागले ते काढून घ्यायचे। सुकं खोबरं जे आपण अर्धी वाटी घेतलेली ती किसून घेतलेली आहे, तर मरून कलर होईपर्यंत त्यालाही आपण भाजून घेऊ। खोबरं भाजताना तेल टाकायची गरज नाही, ऑलरेडी त्याला तेल असतं। तर या पद्धतीत भाजून घ्या। काश्मीरी मिरची आहे, ही तिखट नाही। अद्रक, लसूण सुद्धा मी भाजून घेत आहे। अर्धा चमचा तेल टाकू। अशा पद्धतीत भाजून घ्या। आता याचं आपण छान वाटण करून घेऊया। वाटण थंड झाल्यानंतर करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीने वाटण करून घ्या। तेल 2 चमचे टाकलेले आहेत मी। कढीपत्ता आणि आपण जे वाटण केलेलं आहे तेही टाकून देऊ तेलात। ह्या पद्धतीत हे कांदा लसूण मसाला आहे, मी 2 चमचे घेतलेले आहेत। तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढू शकता चमचे। अशा पद्धतीत तेल सुटूसपर्यंत तुम्ही असा मसाला फ्राय करून घ्या। आम्हाला तेल आवडत नाही म्हणून आम्ही कमी तेल वापरलंय। तुम्हाला तरी आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता तरी मसाला। वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे। एक उकळी येऊन देऊया झाकण ठेवून, आणि आता मटकी सोडूया। मी रात्रीच भिजत ठेवलेली मटकी सकाळी रुमालात बांधून मग त्याला छान मोड आले, आणि मग त्याचा आज मी ही रेसिपी बनवण्याचा विचार केला। अशा पद्धतीत मीठ 1 चमचा, चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। मी 1 चमचा घेतला इथे। कांदा लसूण मध्ये मीठ असतं म्हणून कमी टाकलेलं। कोथिंबीर, असं एकदम मस्त चरचरीत झालेली आहे माझी मिसळ पाव। तुम्ही असं करून बघा। नक्की आवडलं तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला।